स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर 2 ऑक्टोबरला जीवघेणा हल्ला झाला। बांगर हे विग्नर कारखान्याच्या जनरल मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावर हा हल्ला केला गेला आणि त्यांना मारहाण करणारे जे 10-12 गुंड होते ते सातत्यानं त्यांना लाथाबुक्क्यानं तुडवून आणि काठीनं मारत असताना तुम्ही वळसे पाटलांच्या विरोधामध्ये आंदोलन करता का? या परिसरामध्ये एकदाही आंदोलन झालेलं नसताना तुम्हाला एवढी हिंमत झालीच कशी? देवेंद्र शहा म्हणजे तुम्हाला कोण वाटले? देवेंद्र शहाची कळ काढाल तर याद राखा, अशा प्रकारच्या धमक्या देत देत जवळपास अर्धा तास ही मारहाण चालू होती। त्यांच्याबरोबर असणारे बांगर यांच्यावर असणारे वनाजी बांगर माझ्यावर आता इथं आलेले आहेत, त्यांनाही मारहाण केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर कुणाला सांगाल तर तुमची अशीच अवस्था करू। आणि भीतीनं ते पळून गेलेले असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनासुद्धा बेदम मारहाण करून तिथून पळवून लावलं। त्यातले 2 वाटसरू आज मला मंचरमध्ये भेटलेले होते। एवढं सगळं झालेलं असताना जेव्हा बांगर यांनी प्रकाश दादा बालवडकरांना फोन केला, त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशनला फोन केला आणि बांगरांचा फोन हिसकावून घेऊन त्यांनी ओढ्यात फेकून दिला। एवढं घडत असताना पोलीस मात्र चित्रपटाप्रमाणे घटना घडल्यानंतर मग त्या ठिकाणी हजर झाले। त्यानंतर बांगर यांच्यावर उपचार होत असताना पुन्हा हे गुंड पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेले, महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली, त्याचे सगळे व्हिज्युअल्स त्याचे सगळे फोटो आमच्याकडे आहेत। पोलिसांना माहिती होतं आपण आत्ताच जाऊन आलो आहे, बांगर यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। बांगर शुद्धीत होते त्यामुळे त्यांनी कोणी आरोपींना ओळखत होते आणि तरी बांगरांनी ज्यांचं नाव घेतलेलं आहे ते आरोपी पोलीस स्टेशनमध्ये महात्मा गांधींच्या जयंतीचा कार्यक्रम करत होते। आणि त्यानंतर केवळ बांगर यांनी आणि त्यांच्यावर असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी वनाजी बांगर यांनी वळसे पाटलांचं आणि देवेंद्र शहाचं नाव घेतलं म्हणून फिर्याद घ्यायला 2 दिवस टाळाटाळ केली। काल मंचरमध्ये जवळजवळ 4-5 हजार लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्यावर फिर्याद दाखल केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर काल दुपारी ही फिर्याद दाखल झाली। परंतु आरोपी मोकाट फिरत होते। त्या आरोपींना एवढा माज की या प्रभाकर बांगरना भीती घालण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक ते त्या हॉस्पिटलमध्ये जात होते आणि एवढं मारूनसुद्धा आम्हाला काही केलेलं नाही असं जणू काही त्यांना सांगायचं होतं। मी आज दुपारी गेलो होतो, त्याही वेळा त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये ते आरोपी होते असं मला सांगितलं गेलं। मी याचा जाब जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारला। जर राजरोसपणानं अशा पद्धतीनं आरोपी जर का मोकाट फिरत असतील आणि पोलिसांना सापडत नसतील तर मग नेमकं राज्य कुणाचं आहे? वळसे पाटलांचा एवढा जर का पोलिसांच्यावर दबाव असेल तर मग फक्त आजपर्यंत आम्ही कायद्याचा आदर राखला, कायद्याचं काम करेल म्हणून आम्ही संयम बाळगला। जर असंच घडणार असेल तर ठीक आहे, आम्हीच कायदा हातात घेतो आणि त्या आरोपींचा बंदोबस्त करतो। त्या आरोपींचा बंदोबस्त करणं हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या डाव्या हाताचा खेळ आहे। पण आम्ही कधी कायदा मोडला नाही, कायद्याचा आदर केला आम्ही। मग एवढं सांगत असताना लगेच तातडीनं जिल्हा पोलीस प्रमुख म्हणले की 2 आरोपी सापडलेले आहेत, बाकीच्यांची पकड आम्ही करतो। मला वळसे पाटलांना एवढंच सांगायचं आहे, अशा पद्धतीनं गुंडागर्दी करून तुम्ही जर का ऊसाचा दर न्याय्य पद्धतीनं सविनय कायदेभंग करून मागणाऱ्या कार्यकर्त्यांना जर का गुंड घालून मारणार असाल तर मी त्या बांगरना घेऊन तुमच्या दारात येतो। हिम्मत असेल तर त्याला हात लावून दाखवा। आणि वळसे पाटील साहेब, तुम्हालाही महाराष्ट्रभर फिरायचं आहे हे विसरू नका। तुम्ही जर का स्वाभिमानीच्या एका जरी कार्यकर्त्याला धक्का लावला तर तुमची गाडी सुरक्षितपणानं फिरणार नाही, हेही लक्षात ठेवा। पाटील यांच्यासारखे महत्त्वाचे नेते असताना सुद्धा अजित पवार हे पालकमंत्री
कालपासून माध्यमातून आम्ही बघत होतो, कुणी रुसलंय, कुणी दिल्लीला गेलंय, कुणी इथंच बसलंय. त्याच्या बातम्या काल दिवसभर वाचल्या. तर तो रुसवा कशासाठी होता त्याचा उलगडा आज झाला. तसंच आमच्या कोल्हापूरचे पालकमंत्री इचलकरंजीला येणार होते, परंतु अचानकच आता पालकमंत्री बदलल्यामुळे तेही रुसले, तेही यायचं बंद झाले. एकूणच हा रुसवा फुवा बघितल्यानंतर नांदेडमध्ये आसरापाचशे रुग्ण हॉस्पिटलमध्ये का मरतायत किडामुंगीसारखं याचं उत्तर मिळायला लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं राज्य जर का तुम्ही कराल तर एक लक्षात ठेवा, जनता तुम्हाला 2024 साली घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. तानाजी सावंत यांच्यावर देखील आरोप होत आहेत. नांदेडचं प्रकरण जे झालं ते अतिशय दुर्दैवी असल्याच्या कारणाने अनेक जण तानाजी सावंतचा देखील राजीनामा मागतात. तुम्ही या गोष्टी खरं तर हे सरकारच सगळं पूर्ण बेजबाबदार आहे. यांना जबाबदारीची जाणीव नाही. फक्त घोषणा करणे, इव्हेंट करणे याच्या पलीकडे या सरकारनं काही केलेलं नाही. खुद्द आता आम्ही ऊस दरासाठी आंदोलन करतोय. आम्हाला आंदोलन करायची गरजच का? कारण कायद्यानुसार ऊस FRP दिल्यानंतर कारखान्याकडं पैसे शिल्लक राहिले तर RSF प्रमाणे शेतकऱ्यांचा हिस्सा किती बसतो हे साखर आयुक्ताने ऑडिट करून सांगायचं असतं. गेल्या 3 सीझनचा ऑडिट हिशेब साखर आयुक्तांच्याकडं आजही उपलब्ध नाही. त्यासाठी मी 3 वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, पण साखर कारखानदारांना पाठीशी घालण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये जर का हे देत नसतील तर मग दवाखाने असेच होणार, ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर येणार, कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघणार. मुळामध्ये हे सरकार हे फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं आणि त्याच्यामध्ये पैसा कमावणं ह्याच्या पलीकडे काय करतंय असं मला वाटत नाही. नांदेडमधली घटना घडली त्याच्यानंतर ससूरमध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी एक ड्रग्स माफिया पळून गेलेला आहे. त्या सगळ्या कारणामध्ये पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि तो ड्रग्स माफिया हा ससूरमधनंच संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांची माहिती आहे. काय सांगणार, काय नेमकं चाललं? कारण ससूर सुद्धा राज्याचं एक प्रमुख हॉस्पिटल आहे. राज्याचे गृहमंत्री कर्तबगार आहेत, परंतु कदाचित पुण्यात त्यांचं काय चालत नसावं. तुम्ही एकूणच सरकारच्या व्यवस्थेबद्दल बोललेला आहात. सरकार बरखास्त केलं पाहिजे असं वाटतं? नाही, हे सरकार बरखास्त नाही, याला फेकून द्यायच्याच लायकीचं आहे. काही कुणाचंच काही काम होत नाही, कुणालाच काही न्याय मिळत नाही. आणि हे जे मंत्री आहेत हे जर काय गुंडागर्दी करत असतील, मारहाण झाल्यानंतर 3-3 दिवस जर फिर्याद दाखल होत नसेल तर काय कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे निघतात या महाराष्ट्रामध्ये. आणि अशा प्रकारचं कारभार करत असाल तर जनता का गप्प बसावी? जून ते सप्टेंबर हा खरं तर मान्सूनचा हंगाम असतो. हा हंगाम पूर्ण झालेला असला तरी महाराष्ट्रातले अनेक जिल्हे जे आहेत तिथे पिकांचं मोठं नुकसान होतं आहे. अजूनही पाऊस त्या जिल्ह्यांमध्ये झालेला नाही. आता सप्टेंबर संपला, ऑक्टोबर चालू झाला. सरकारने खरं तर या शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यांकडे लक्ष दिलं पाहिजे का? गेल्या 15 दिवसापासून आम्ही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय. मी मराठवाड्यामध्ये दौरा करून आलेलो आहे. परिस्थिती अशी आहे की लांबून बघितलं तर शेतामध्ये हिरवं पीक दिसतं, पण सोयाबीन असेल, भुईमुग असेल किंवा कापूस असेल, त्याला जर फळच नसेल, पीकच नसेल तर ते हिरवं पीक घेऊन करायचं काय? आता ते काढायचा खर्चसुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही. आणि शेतात उभं पीक आहे म्हणून सरकारचे अजून पंचनामे व्हायचे आहेत. विम्याचे पैसे किती मिळणार हे अजून ठरत नाही आहे. विमा कंपन्यासुद्धा काही ठिकाणी खरं तर 25% अग्रिम रक्कम द्यायची बंधनकारक असताना कुठं 3,000 कुठं 5,000 एकूण सोयाबीनसारख्या पिकाला 13,500 रुपये देणं लागत असताना या कंपन्या केवळ 3,000 आणि 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या हातामध्ये टिकवतात. या कंपन्यांचा कान धरून, मानगूट धरून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेणं हे सरकारचं काम आहे. पण इथं सुद्धा सरकार कमी पडताना दिसतंय. राज्यात धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल किंवा इतर आरक्षणाचे मुद्दे जे आहेत ते अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचं दिसतंय. राज्य सरकारने अनेक आश्वासनं दिलीत. येत्या काळात, ह्या सगळ्या निवडणुकींच्या काळात मात्र हे प्रश्न सोडवले जातील असं वाटतं? मी आधीच म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये कुठलाही घटक समाधानी नाही आहे. सगळे अस्वस्थ आहेत, असंतोष प्रचंड भरलेला आहे. आणि मग तात्पुरतं खुश करण्यासाठी काहीतरी लॉलीपॉप दिल्यासारखं कुठली तरी घोषणा करायची, पण कालांतरानं ती घोषणा किती फोल होती हे लक्षात येतं. पुन्हा आंदोलनं उभा राहतात, पुन्हा मोर्चे निघतात. असंच फक्त टाईमपास करायचं, वेळ काढायचा, हेच हे लोक करत आहेत. अजून एक सांगायचं
तेवढंच राहिलं. हा, महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागच्या परत करू का? महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागच्या 3 सीझनचा हिशेब राज्य सरकारनं करून घेतलेला नाही आणि म्हणून आम्ही आमच्या हिशेबाप्रमाणे FRP देऊन साखर कारखान्यांच्याकडं अतिरिक्त 400 रुपये शिल्लक आहेत ते ताबडतोब द्यावेत, दसऱ्यापूर्वी द्यावेत. कारण सध्या शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रासायनिक खताच्या किमती गेल्या वर्षभरामध्ये 22% वाढलेल्या आहेत. त्यामुळं उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे 400 रुपये द्यावेत या मागणीसाठी आम्ही आंदोलन करतोय. 13 सप्टेंबरला कोल्हापूरला एक प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली, परंतु ना सरकारनं त्याची दखल घेतली ना कारखानदारांनी दखल घेतली. कालपासून आम्ही गोडाऊनमधून बाहेर पडणारी साखर अडवायला सुरुवात केलेली आहे आणि ते आम्ही अजिबात सोडणार नाही. येणारा सीझन किती तारखेला सुरू करायचा हे अजून सरकारनं ठरवलेलं नाही. कर्नाटकनं 1 नोव्हेंबर ठरवलं. आमच्या अजून मंत्री समितीची बैठक नाही, अजून त्याचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही ठरवलेलं आहे की मागचा हिशेब पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊन द्यायचे नाहीत. यावर्षी जेमतेम 80 ते 85 दिवस कारखाने चालतील एवढाच ऊस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जागतिक बाजारामध्ये साखरेचे भाव वाढत चाललेले आहेत. एकूण जागतिक बाजारपेठेच्या गरजेपेक्षा 21 लाख टन साखरेचा तुटवडा या सीझनमध्ये असणार आहे आणि त्यामुळे आज जे काही 60,000 रुपये टन जागतिक बाजारातल्या साखरेचा भाव आहे तो अजून वाढत जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये साखर उद्योगाला सुगीचे दिवस असले तर शेतकऱ्यांचा मात्र आता शिमगा चालू आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महात्मा गांधींच्या तत्वानुसार यांनी एवढा अन्याय केला किमान यांना जनाची जरी मनाची लाज वाटावी म्हणून 17 ऑक्टोंबरपासून मी आत्मक्लेश आंदोलन सुरू करतोय. 17 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर असं 22 दिवसाची 522 किलोमीटरची सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये जाणारी अशी पदयात्रा सुरू होते आणि 22 दिवसानंतर 7 नोव्हेंबरला जयसिंगपूरची ऊस परिषद होईल. त्या ऊस परिषदेमध्ये पुढच्या आंदोलनाची घोषणा होईल. पण मागचा हिशेब झाल्याशिवाय एकही कारखाना चालून देणार नाही असा आमचा निर्णय झालेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.